तर मॅडम तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे जेव्हा दिली जाते तेव्हा ती भाषा अशी पुणेरी मावळातली भाषा आहे नाही का ती, तर तुम्हाला ती सोपी जाते का अवघड जाते बोलायला वगैरे, जेव्हा डायरेक्टर वगैरे सांगतात नाही का असं बोला तसं बोला नाही का, तर तुम्हाला असं कसं वाटतंय नाही का, म्हणजे किंवा कसं जातं सोपं आता एकदम मी माझं प्रॉपर सेल्स मध्ये काम करते, सो मला असं शुद्ध बोलावं लागतं. आता इंटरव्ह्यू देतेय म्हणून शुद्ध बोलावं लागतं, पण जेव्हा कॅरेक्टर येतं आणि मला त्याच्यात काय गचपान ढवळी अशा टाईपचे शब्द बोलता येतात तेव्हा मला जी भारी फिलिंग मिळते, कारण ते शब्द बोलल्याने लोकांना मी आवडते आणि लोक मला जज नाही करत. आणि मला गावठी स्क्रिप्ट मिळतात हे मला फार आवडतं. बोली भाषा आपल्या मला वाटते 52 का 54 आहेत आणि त्या सगळ्या जशाच्या तशा नाही बोलता येत, पण एखाद्या खेडेगावात येऊन एखादं खेडेगावातलं कॅरेक्टर करणं खूप मस्त आहे. म्हणजे शहरात आपण राहायचं आणि शूटिंगसाठी आपण गावाकडे यायचं, गावाकडचा रानमेवा खायचा, गावाकडची मस्त रापची भाषा बोलायची आणि जगायचं. म्हणजे याच्यासारखं मोकळं ढाकळं जगणं काय असू शकतं? काहीच नाही. बरोबर आहे मॅडम. एकदम तुम्हाला इकडे आलो मनापासून सांगा कसं वाटतंय नाही का, असं असं तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल वाटतं का इकडे आल्यावर नाही का बऱ्यापैकी? आता पहिल्यांदा मी एकतर मुलींच्या शाळेमध्ये शिकलेली, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सगळ्यांनाच माहिती असेल, ज्यामध्ये प्रॉपर फक्त मुलींचंच आहे. सो त्यामुळे मी मुलांमध्ये कधीच राहिले नाही, त्यामुळे मला जरा थोडंसं ऍक्टिंग क्षेत्रात थोडंसं डगमगायला होत होतं. पण रोहिदास फिल्म प्रोडक्शन मध्ये आले माझ्या एका मैत्रिणीमुळे, आणि तिच्यामुळेच मी आले, मला तसं माहिती नव्हतं. आणि मग तिच्यामुळे आले, तर मग 1 दिवस शूट 2 दिवस शूट असं झालं. कोण होती ती मैत्रीण? त्यानंतर ती मैत्रीण माझी श्वेता काजळे, सो कंदील मधली लीड हिरोईन. सो तिने मला काय सांगितलं होतं, एका दिवसाचं शूट आहे पूजा, एकदा येऊन जा ना प्लीज. म्हणलं ठीक आहे. ते एका दिवसाचं कॅरेक्टर मला पूर्ण सिरीज भर मिळालं, म्हणजे थोडक्यात मी थोडंफार काहीतरी चांगलं काम केलंच असेल. आणि त्यानंतर मग आता मला त्यांनी पहिलं प्रेममध्ये कास्ट केलंय मला. सो म्हणजे मी काहीतरी चांगलं केलं असेल, त्यांना वाटलं असेल की चला ह्या मुलीसोबत पुढे पण काम करू शकतो, म्हणून मला हे काम मिळालंय. आणि आता बघू पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये कुठे काम मिळतंय की काय. आणि आता एक आपले दूधवाला भाग 3 मध्ये मला असंच सहज म्हणले, ऐक ना आपल्या शूटला अजून थोडासा टाइम आहे, आपण काय करू एक साडी नेस करूयात पुढचं शूट. म्हणलं ठीक आहे. मग त्याच्यात एक 5 मिनिटाचा रोल केला मी, 5 मिनिटं डायलॉग बोलले. सो इथे येऊन गावठी भाषेत बोलणं एकदम मस्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहिदास सर असो मंगेश सर असो त्यांच्या फॅमिली सोबत मस्ती करणं, कारण ते वयाने मोठे त्यांचे आई वडील, पण यांच्यापेक्षा त्यांच्याशी जास्त पटतं माझं. म्हणजे मग जाऊन त्यांच्या घरात स्वतःहून भाकरी करणं असो, नाही तर स्वतःहून वाढायला घेऊन जेवण असो, एकदम घरच्या सारखं. त्यामुळं एकदम छान वाटतं मला इथे. माझी सुट्टी आहे, खरं तर वेकेशन आहे माझं, शूट माझं वेकेशन आहे, खूप मस्त जमतं. म्हणजे तुम्हाला असं शूट केल्यासारखं असं वाटत नाही इकडे आल्यावर असं, म्हणजे नाही का? नाही मला शूटचा थकवा मला कधीच येत नाही. फक्त आता जरा जॉबचं प्रेशर सांभाळून मला यावं लागतंय, म्हणून थोडंसं होतं की यार फक्त संडे सर प्लीज पटपट सीन घेऊयात आणि जाऊयात, एवढंच होतं. फक्त ते याच्यामुळे की जॉब करणं गरजेचं आहे, कारण अजून मी टॉप लेवलची ऍक्ट्रेस झाली नाहीये, इन्कम जास्त येत नाहीये. सो जॉब करणं आणि ते करून हे पण करणं, ही तारेवरची कसरत सांभाळतीये. ज्यावेळी मला झी किंवा स्टार मध्ये काम मिळेल त्यानंतर मी जॉब ऑब्व्हियसली सोडेल आणि माझं हे काम मी खूप मनापासून आणि अगदी शूटला पूर्णपणे 24 आवर्स अवेलेबल असूनच करेल. बरे मॅडम. तर मॅडम तुम्ही पहिल्यापासून मुलींमध्येच राहिलेत नाही का? हो, मुलींमध्येच राहील. तर मुलांमध्ये आल्यावर तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटतं का, असं वाटतं भांडणं करूशी वाटतं असं? आता ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, मुलांशी माझी मैत्री होतच नाही. त्याच्या मागचं कारण की लहानपणापासून मुलींमध्ये राहिली, कारण अगदी सामान्य कुटुंबातली असल्यामुळे घरच्यांचं एक होतं, मुलींशी मैत्री करायची, मुलांशी घेणं देणं ठेवायचं नाही काय. सो हे इतकं कडक होतं, इतकं सिरियस घेतलं ना मी मनाला लावून. पालकांचं ऐकणारी एक मुलगी होती, सभ्य मुलगी, त्यामुळे मग मी ते इतकं मनाला लावून घेतलं की आजपर्यंत माझ्या आसपास मित्र परिवार नाहीये, माझ्याकडे फक्त मैत्रिणी परिवार आहे. सो मुलं समोर आले की ते मला कडक समजतात, इगोइस्टिक समजतात, खूप ॲटिट्यूड आहे असं समजतात. आणि ऑब्व्हियसली हे असंच नाही समजत, मी तशी वागते पण. सो जे माझा इंटरव्ह्यू घेतात त्यांना पण मी तशीच वाटले होते. तो स्वभाव कडक झालेला आहे की ए चल बाजूला राहा, अशा टाईपचा स्वभाव आहे, त्यामुळे काही करू शकत नाही. आता शूट मध्ये आलो ना तर असं मॅडम नाही का त्यांचा स्ट्रिक्ट स्वभाव वगैरे नाही का, एकदम स्ट्रिक्ट,
एकदम नाही का मुलांसोबत वगैरे बोलणं वगैरे, असं मुलांना वाटतं की बाबा या खूप स्ट्रिक्ट आहे, यांच्या नादी लागलं नाही पाहिजे माहिती एक Correct. प्रकारे असं वाटतं म्हणजे त्यांना. आपल्याकडे ना काही गोष्टी खूप आपल्या हातात असतात बरं का. बरोबर. मुली खोटं बोलतात नाही, बरोबर. सगळं आपल्या हातात असतं. कोणाशी कसं वागायचं आणि कोणाला काय फील करून द्यायचं आपल्या हातात असतं. मी त्यांना कधीच फील करत नाही की तुम्ही डाऊन आहात, हा नादी लागू नका एवढंच फील करून नादी देते, म्हणजे- जेणेकरून कोणीच माझ्या नादी नादी लागत लागत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा कामाशी मतलब एक तर टाइम मॅनेजमेंट हा. एकदम जर जर बोलत असलं दुसऱ्यांसोबत तर शूटला तेवढा टाइम देता येणार नाही, आणि आपलं म्हणजे टाइम दुसरीकडे वेस्ट न होता शूटकडे पूर्ण फोकस करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा कॅरेक्टर मध्ये घुसेल ना तेव्हा दुसरा कसला विचार आला नाही पाहिजे, एकदम शूट मध्ये फोकस पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच उद्देशाने ते काम करतात बस. बाकी त्या रिअल लाईफ मध्ये तशा नाहीच आहेत, फक्त त्यांना एक प्रकारे जे काम करतात ना, जे काम करायला आलेत ना तेच काम त्यांचा फोकस असतो. त्याच्यामुळं दुसरं कोणी बोलत असेल किंवा त्यांना जास्त म्हणजे नाही का त्या भाव देत असं काही नाही, फक्त त्या स्ट्रिक्टली बोलतात कारण की पुढच्या जास्त म्हणजे शूटकच फोकस राहावं एवढंच त्यांचा उद्देश आहे. टाइमपास होऊ नये थोडक्यात. हा एक म्हणजे matter हे like बरोबर time आहे, pass होऊ हे नये. प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असं सेम आहे. तुम्ही जे बोलताय नाही का, जेव्हा आम्ही सुद्धा कुठं कंपनीमध्ये जॉब करत असताना जास्त कोणासंग बोलत नाही, जेणेकरून कामावर फोकस राहावं, आपले काम म्हणजे डिफेक्ट न जावं कंपनीमध्ये पण, किंवा हे झालं बाहेरचं झालं म्हणजे. पण हे तुम्ही जे इथं येतात ना हे तुम्ही शूट नाही समजा एकदम घरच्यासारखं, म्हणजे एकदम जसं की कॅमेरा समोर आलोय असं तुम्हाला वाटतच नाही, हा. तुमच्याकडे वगैरे वाटते. आणि त्यांची ऍक्टिंग वगैरे खूप नॅचरल आहे. जेव्हा आता दूधवाला पार्ट 3 मध्ये आहे ना, त्यांना रोहिदासनी एक शूट एक सांगितलेलं बोलायला, स्क्रिप्ट वगैरे काहीच दिली नाही, ते मनानेच बोलले कारण की त्यांच्याकडे शब्द साठा एवढा आहे. तर ते क्लासमध्ये असताना नाही का म्हणजे एवढं त्यांच्या अंगवळणी पडले की बाबा नाही का एक प्रकारे त्या काय म्हणजे थोडासा जरी एक पॉईंट दिला ना त्याच्यावर ते बरेच नाही का सविस्तर ते बोलू शकतात. ते असं त्यांचं कॅरेक्टर आहे, खूप भारी. पण त्या रिअल मध्ये तशा नाही आहेत रागीट वगैरे असं काहीच नाहीये. हा. फक्त त्या आता मी पूर्ण आपल्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की बाबा त्या खूप कामाप्रती त्यांचा खूप आदर आहे तेवढंच, आणि ते सर्वांना रिस्पेक्ट वगैरे देतात. त्याच्याबद्दल काही वादच नाही, त्यांना गावाला खूप आवडतंय असं. नक्की. तर मॅडम तुम्हाला असं कॉमेडी ऍक्टिंग आवडते का अशी नाही का म्हणजे इमोशनली किंवा ते असते बघ ऍक्टिंगचे प्रकार, त्याच्यामध्ये कोणती ऍक्टिंग करायला? ऍक्टिंग खरं तर आवडण्याचं नाही, पण मला असं वाटतं मला मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, कारण मराठी माझी मातृभाषा आहे. लहानपणापासून मी त्यामध्ये जगली आहे, वाढली आहे, त्यामुळे डायलॉग्स असे समोर आले की चला ही आपलीच भाषा आहे, आपण ती कशीही छान बोलू शकतो, कशीही वळवू शकतो, हा कॉन्फिडन्स असतो. तो इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये मला कॉन्फिडन्स नाही, बट मला करायला नक्की आवडेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की इमोशनल मला करायला जरा आवडत नाही, कारण ते असं रडकं नको वाटतं मला. पण मला तडक फडक कॅरेक्टर फार आवडतात किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर मला जास्त आवडतात. खरं तर मला पहिलंच कॅरेक्टर मायाचं कंदील सिरीजमध्ये निगेटिव्ह मिळालं. ॲक्च्युली मी बिलकुलही त्या कॅरेक्टरला नाहीये, पूजा तशी नाहीये, तर ते कॅरेक्टर मला मिळालं, ते केलं, आणि त्याच्यानंतर लोकांनी मला अगदी आई वडिलांवरून बहिणींवरून शिव्या घातल्या, आणि तेव्हा मला कळलं सिरियस घेतायत. म्हटलं ओके, म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टरला व्हॅल्यू आहे. सो मला निगेटिव्ह कॅरेक्टर जास्त आवडतं. आणि मला खरं तर पहिल्यांदा असं वाटायचं हिरोईनची मैत्रीण वगैरे हे पॉझिटिव्ह रोल केल्यावर लोक आपल्याला छान छान म्हणतील, काही गरज नाही आहे. मला निगेटिव्ह रोल्स आवडतात आणि ते करायला जास्त मज्जा येते, कारण सगळं छान असं वरण भातासारखं चाललेलं असतं, त्यात तडका मारण्याचं काम हे विलन करतं. हा बरोबर आहे मॅडम. तर मी पण तेव्हा वेब सिरीज बघितली ती आपली कंदील, हां मला पण तसंच वाटलं नाही का, एक वेगळंच कॅरेक्टर आहे नाही का, प्रेक्षकांना तसंच वाटतं. पण रिअलमध्ये तुम्ही तसे नाही आहे, ते आता शूटमध्ये आले होते तसं अनुभवलं आम्ही नाही का, रिअलमध्ये अनुभवलं. त्यामुळे पण तुम्हाला ती ऍक्टिंग खूप जमते आणि खूप भारी वाटते नाही का, तसं एकतरी पाहिजेलच असं. त्यामुळे ते आपल्या वेब सिरीजला रंगत येते एक प्रकारे नाही का, असं काहीतरी पूर्ण झाल्यासारखे वाटते. आणि तुम्ही जे सस्पेन्स सोडता नाही याच्यामध्ये वेब सिरीजमध्ये तो खूप आवडतो, प्रेक्षकांना खूप आवडतो, कारण का आमचे मित्र वगैरे सांगतात वगैरे नाही का. त्यामुळे आम्हाला सगळं आम्ही ऐकतो, आम्ही एकदम नाही का बेस्ट. तुम्ही त्या ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये आता तुमची जर्नी स्टार्ट झाली बऱ्यापैकी. माझं खेडेगावमध्ये पण एकदम भारी ऍक्टिंग केली तुम्ही बऱ्यापैकी नाही का. ते तिथपासून आपले चांगले नाही का व्ह्यूज वगैरे वाढलेत, प्रेक्षकांना आवडले नाही का. सगळेच ऍक्टर टॉपचे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण तुम्हाला जे बोलले नाही का आता तुम्ही की बाबा हे काय असं नाही का तडका मारायला आवडतो, म्हणजे नाही का तिथं वरण भात सारखं चाललेलं असतं तिथं नाही का, असं म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी चाललेली असते. आणि मध्ये येता नाही का तुम्ही ही विलनची एंट्री, विलन सगळ्यात भारी असतं आणि सगळ्यात जास्त विलन सगळ्यांनाच आवडता असतो. लहानपणापासून काय स्ट्रगल आहे वगैरे ते तुम्ही सांगा प्रेक्षकांना. एकदम सामान्य घरातली मुलगी असल्यामुळे जास्त मोठा स्ट्रगल आहे. एक खूप कॉमन लाईफ चालू होती
की शाळेत जायचं, डब्बा खायचं, यायचं, बस एवढंच. आणि शाळेमध्ये एकदा असं झालं, म्हणजे हॉस्टेलला टाकलं होतं मला कर्वेनगरला. तर हॉस्टेलमध्ये नाटक बसवलं होतं एक छोटंसं 10 मिनिटांचं, आणि त्याच्यावरती खूप लोक हसले, म्हणजे मुलं मुली आमच्याच वयाचे. मी एक 10-12 वर्षांची होते तेव्हा गोष्ट, आणि ते खूप हसले. त्याच्यावर मला वाटलं अरे बापरे किती छान वाटतं की आपण केलेल्या कामावरती लोक छान मनमुराद हसतायत. म्हणजे कॉमेडी नाटक होतं, खूप जास्त हसले ते. मग कॉन्फिडन्स वाढला. 8वीमध्ये गेल्यानंतर मग म्हटलं चला अजून एक बसूयात नाटक, आणि परत बसवलं. त्या नाटकाच्या वेळी सगळे बोर झाले, कारण ऐतिहासिक नाटक बसवलं होतं. अवघी काहीतरी 13-14 वर्षांची मुलगी मी, काय जमणार आहे ऐतिहासिक नाटक. सगळे हसले, आणि मला एक सजेशन आलं, नाटक वगैरे या गोष्टी करायच्या नाहीत, कारण ते बोर करतात. तुला वाटलं तर गॅदरिंगमध्ये एखादा छानसा डान्स कर. आणि मग काय माझं मोटिवेशन संपलं. पण नंतर ना अगदीच त्याच्यानंतर एक 5-6 वर्षानंतर असं झालं की ऍक्टिंग शिवाय नाही काय वाटत एक करावं, वेगळं असतं. म्हणून मग ठरवलं करायचं. मग एक जॉब केला. जॉब करत थोडे थोडे पैसे साठवले. एक ऍक्टिंगचा कोर्स केला, कारण एक माहिती पाहिजे होती. सामोरे कसं जावं, त्यासाठी एक छोटासा कोर्स केला. आणि कोर्स केल्यानंतर मग काही ग्रुप्स मिळाले, मग नाटकांमध्ये कामं केली. आणि नाटकांमध्ये कामं केल्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला, आणि म्हटलं आता कॅमेरा फेस केला पाहिजे. कंदील सिरीज पासून आता रोहिदास फिल्म प्रोडक्शनमध्ये मी काम करतेय. हा छोटासा स्ट्रगल आहे, पण याच्यामध्ये खूप BTS आहेत, म्हणजे बिटवीन द सीन जे लाईफमधले आहेत ते खूप जास्त आहेत. आणि ते मला जर मोठी टॉप लेवलची ॲक्ट्रेस झाले तर सांगायला नक्की आवडतील. तर मित्रांनो, पूजा मॅडमचं पूर्ण बायोग्राफी ऐकले त्यांनी, त्यांचं नाही का नाटकापासून आलेलं अनुभव वगैरे नाही का, त्यांना वाटते कॉमेडी